खरं तर मार्च महिना सुरू आहे, पुढे एप्रिल आणि त्यानंतर मे हे महिने कशासाठी महत्त्वाचे असतात? तर उन्हाळ्याच्या सगळ्यांना सुट्ट्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, गावाखेड्यांमध्ये राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये जत्रा सुरू होतात, उरूस सुरू होतात आणि इथलं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण काय असतं? तर ते आकर्षण आहे लावणी आणि तमाशाचं. खरं तर काळ फार पुढे सरकला आहे, पाटाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आता आलेल्या आहेत. ट्रेडिशनल परंपरा ज्या सगळ्या आपल्या ट्रेडिशन्स होत्या, आपल्या परंपरा होते, त्याच्यापासून ॲडॉप्ट होऊन आता गोष्टी पुढपर्यंत आलेल्या आहेत. आणि हे सगळं बोलत असताना आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा यातला उल्लेख काय, तर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये 56 जणं पायाला बांधून फिरणाऱ्यांची ज्यावेळी नवीन ट्रेंड सेट होतोय, त्यावेळी तेवढेच किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त घुंगरं पायाला बांधून नाचलेली व्यक्ती माझ्यासोबत आहे, जिच्या अदाकारी आणि ठुमक्यांवरती एकेकाळी आणि आत्तासुद्धा काही प्रमाणात महाराष्ट्र थिरकला आहे. नाव आहे सुरेखा पुणेकर. खूप खूप स्वागत तुमचं. जसं मी आत्ता उल्लेख केला की आता जत्रेचा महिना सुरू होतोय महाराष्ट्रात. काय परिस्थिती बरं मला सांगा, म्हणजे सुपाऱ्या मिळतात का हो? गेल्या वर्षापेक्षा तर हे वर्ष थोडंसं बरं आहे आणि सगळ्या कार्यक्रमांना बऱ्यापैकी सुपाऱ्या मिळालेल्या आहेत आणि लवकर बुकिंग झालेली आहे आणि काही कार्यक्रमांना बिलकुलच नाही आहे. म्हणजे मला काय वाटतं की त्यांचं नाव नसेल किंवा काय असं काहीतरी असेल, पण यावर्षी थोडं कमीच आहे. जे 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 मेन कार्यक्रम आहेत त्यांच्या सुपाऱ्या गेलेल्या आहेत आणि काहींना नाही आहे. अशा पद्धतीने चालू आहे आता. पण मला आठवतंय बघा, मागच्या वर्षी जेव्हा निवडणुका सुरू होत्या लोकसभेच्या, मला आठवतं मी इकडे नारायणगावला मंगलताईंना भेटलो होतो, बनसोडेंना. कोविड नंतर परिस्थिती फारच म्हणजे असं आहे की इतकं ते खाली गेले सगळं की तो बॅकलॉग भरून कसा काढायचा असे प्रश्न आहेत आता. नाही कोविड नंतर तर सगळंच बंदच, म्हणजे खूपच वेगळंच वळण लागलेलं आहे. म्हणजे काय गोष्टी खूपच हे झालेल्या आहेत. लावणी राहिली नाही, तमाशा राहिला नाही की लोकांना म्हणजे ते नकोच वाटायला लागले. लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती 2 वर्ष लोकांची होती, त्याच परिस्थितीमध्ये अजून सहसा लोक आहेत आणि अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही आहे लॉकडाऊन नंतर. ही गोष्ट खरी आहे. आता तुमचं नाव आहे महाराष्ट्रभरात, आज तुम्हाला त्याचं मला असं वाटतं मॉनिटाईज करणं किंवा तुम्हाला ते नाव वापरून तुम्हाला सुपाऱ्या मिळणं स्वाभाविक आहे. पण एकूण कलाकारांची काय परिस्थिती आहे आत्ता महाराष्ट्रात? कलाकारांची खूप बिकट परिस्थिती आहे. काही जणांना आहे, काही जणांचे बाबा 15 शो गेलेत, 20 शो गेलेत, काही जणांचे पूर्णच बुक झालेत. असं म्हणजे त्यांच्या परफॉर्मन्सवरती आहे. तर आत्ता सध्या काही जणांना बिलकुलच काही कार्यक्रम नाही आहेत. माझ्यासारखीचे कार्यक्रम, अनेक माझ्यासारखे जे म्हणजे ज्यांचं काही थोडंफार नाव आहे या गोष्टीमध्ये, त्यांच्या सुपाऱ्या गेलेल्या आहेत आणि बाकीच्यांचं थोडंसं हे झालेलं आहे, म्हणजे कमी. लॉकडाऊननंतर पूर्णपणे सांस्कृतिक कला ही शक्यतो मी तर म्हणते बंदच पडायला हवी होती, पण बंद नाही पडता ते खूप डाऊन झालेले आहे. हे वरती निघायला कलाकारांनी कष्ट केले पाहिजे, कलाकारांनी काहीतरी स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, काहीतरी चांगलं सादर केलं पाहिजे, तेव्हा हे कुठेतरी वर येईल. पण सध्या थिएटरमध्ये काय परिस्थिती, म्हणजे हे तर आता आपण सीझनबद्दल बोलतोय, जे वर्षभर थिएटर चाललेले असतात, कला केंद्र ज्याला आपण म्हणतो, तिथं काय परिस्थिती? संगीत बारी त्याला, तिथं काय परिस्थिती? आता संगीत बारीमध्ये लॉकडाऊनमध्ये काय झालं, कलाकार नको, हे नको, ते नको, मग त्यांनी डीजेवरती केलं संगीत बारीमध्ये. तर ते डीजेवरती त्यांनी अजूनही तेच चालू ठेवले. आज 10,000 कलावंत उपासमारीच्या मार्गावरती आहेत, काही आत्महत्या करायला लागलेत. थिएटर मालकांनी जसं लॉकडाऊनमध्ये डीजे चालू होता तसाच त्यांनी आत्तापर्यंत चालू ठेवला आहे आणि 10,000 लोकांच्या घरचे 5-6 लोक जर धरले तर हे किती माणसं झाली. एवढी लोक आज उपाशी आहेत. थिएटर मालक त्याचा विचारच करत नाही. एकदा बटन दाबलं की डीजे चालू होता, पुरी नाचतात. स्टेज नाही, स्टेजवरती जो कार्यक्रम 1-1 तासाची, मी लहान होते तेव्हा बघायची, यमुनाबाई वाईकर, रोशनबाई सातारकर, मधु कांबेकर यांच्या काळात 1-1 तास प्रत्येक थिएटरला 1-1 बारीला द्यायचे. 1-1 तास त्यांनी कार्यक्रम केलाच पाहिजे. पब्लिक यायचं, पब्लिक त्यांना पैसे दौलत जादा करायचे. आणि आता ते काही नाहीच आहे, स्टेज नाहीच आहे. 1 तासाचा कुठंतरी रूममध्ये त्यांचा कार्यक्रम होतो, तो बी डीजेवर. मग कलाकार नाहीच आहेत. आता कलाकार उपाशी आहेत.
शेतकऱ्यांसारखी परिस्थिती झाली त्यांची. त्यांना कामं नाही येत अजिबात. थिएटर मालकांनी विचार करावा, शासनाने विचार करावा की ह्या 10,000 लोकांच्या मागचे बी लोक आहेत. एक एक जणाच्या घरी 5-6 लोक आहेत. त्यांचं कसं पोट भरायचं हा शासनाने पण विचार केला पाहिजे. सांस्कृतिक मंत्र्यांकडे आमची एक मीटिंग झाली. त्यांनी काय GR बदलण्याचा विचार केला आहे. पण शासनाने एकच करावं, ज्या थिएटरमध्ये DJ चालू आहे ते थिएटर 3-4 दिवस बंदच ठेवा. जेव्हा कलाकार घेताल तेव्हा तुमचं लायसन देऊ तुम्हाला. थोडक्यात आता परिस्थिती अशी आहे की लायसन्स आहे कला केंद्राचं, संगीत बारीचं, आणि चाललोय मात्र DJ. त्यांना लाईव्हचं लायसन आहे ना. त्यांना लाईव्हचं लायसन असल्यामुळे तुम्ही DJ कसं काय वाजू शकता? तुम्ही ह्या कलाकारांना उपाशी टाकून तुम्ही DJ चालवताय, हे कुठपर्यंत खरं आहे? अशा दृष्टिकोनातून ऑल महाराष्ट्रातल्या थिएटरला सणसवाडी सोडली, चौफुला सोडला. चौफुला आणि सणसवाडीला वाद्यकार आहेत आणि भरपूर गर्दी असते त्या थिएटरला, कारण लाईव्ह आहे ते. हे 2च थिएटर लाईव्ह आहे. नारायणगाव, जामखेड, मोडलीम ह्या सगळ्या थिएटरला DJ हा बंद झाला तर ह्या कलेला काहीतरी वाव मिळेल. मुली शिकतील, वाद्य मुलं शिकतील. आता तरुण पिढी ह्या कलेकडे वळायला नको म्हणती, पुढच्या पिढीला यायचंच नाहीये, नको म्हणती, कारण कामच नाही तर काय करणार. आणि ह्याच्यातून संगीत बारीतनं यमुनाबाई वाईकर, रोशन सातारकर, मधु कांबीकर, उषा चव्हाण अशा बायका घडून गेल्या. मग आता का घडत नाही? हे कुठंतरी कमी झालं ना. आणि मुलींना काय रिस्पॉन्स नाही, कसं नटावं, कसं सादरीकरण करावं. एक फक्त वर्षातनं एकदा अकलूजला लावणी महोत्सव भरवतात, तिकडं त्यांना उत्सुकता असते, म्हणजे तो कार्यक्रम तिकीटवरती असतो. मग तिथं मात्र त्यांना ढोलकी, पेटी, तबला, गायिका न्यावीच लागते. मग इथं तुमच्या थिएटरला का ठेवत नाही तुम्ही? कामं मिळतील ना कलावंतांना. हे कायम ठेवा, याच्यातून कलावंत बी घडतील. लोकांवरती उपासमारीची वेळ येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही थिएटर चालवा. मालकांना माझी नम्रतेची विनंती आहे, शासनाला सुद्धा नम्रतेची विनंती आहे की याची दखल तुम्ही घ्या. अजितदादा साहेबांकडं मी जाणार आहे, कारण तो माणूस एक असा हजार जबाबी, उपमुख्यमंत्री हजार जबाबी. त्यांनी जर सांगितलं ना प्रत्येक स्थानिक लेवलला की बंद करा थिएटर, तर बंदच होतील. एकनाथ शिंदे साहेब ते सुद्धा एक करारी आहेत बाबा, करतील काम. पण आम्ही अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही. मला तुम्ही आता सरकारचा जाणार आहे, सरकारचा उल्लेख केला, नेत्यांची नावं घेतली म्हणून एक सहज विचारतो, अनुदान चालू आहे का? नाही. अनुदान तमाशांना आहे आणि कलावंतांना मानधन आहे. कलाकारांना 5,000 आहे. 5,000 रुपये? 5,000 काय होते हो तुम्ही मला सांगा. महिन्यातून एक कलावंत जो आयुष्यभर उन्हात तानात फिरतो, नदीला आंघोळ करतो, अशा कलावंतांना 5,000 काय होतं? अहो मरणाचा औषधाला पैसे लागतात, 15,000 20,000. मग मी म्हणते कमीत कमी 10,000 तरी मानधन द्यायला पाहिजे. किती अशा संगीतवार आहेत की ज्यांना अनुदान मिळते सरकारकडून की कला टिकून राहावी म्हणून? कारण सांस्कृतिक कार्यमंत्री तर जवळपास मला असं दिसतं की 1,100-1,100 कोटींपर्यंत बजेट आहे तिथं. हा, संगीत बाऱ्यांना किती मानधन आहे? पूर्ण याला मानधन मिळते, पूर्ण 82 थिएटरला. हा, महाराष्ट्रामध्ये. हा, आता मला ना कलाकारांच्या याच्यावर बोलायचं याच्यासाठी की बघा, मला काय जाणवतं गेल्या इतक्या वर्षामध्ये, मला ते आता रील्स वगैरे दिसत असतात मोबाईलवरती, तर त्यामध्ये गौतमी पाटील नाचताना दिसते किंवा आणखी कोणती नवीन कलाकार असतात ते दिसतात. माझं असं म्हणणं आहे की नवीन पिढीला, म्हणजे आता मी तर फार पुढच्या पिढीचं आहे या सगळ्यामधलं, तुमच्या नंतरची पिढी, तर या जनरेशनला स्वतःकडे आकर्षून घेण्यासाठी आणि पारंपरिक कला त्याच्यापर्यंत पोहोचावी या सगळ्यासाठी कलाकार किंवा पारंपरिक ज्या कलेमध्ये काम करतात ते कलाकार मागे पडले असं वाटतं का हो तुम्हाला? कारण नवीन पिढी तर आज काहीतरी वेगळं कंटेंट कन्झ्युम करते.
वेगळं करते आणि एक आता मला काय म्हणायचं ह्याच्यामध्ये आजच्या नवीन पिढीला कला काय आहे हे समजत नाही. मी असंच म्हणू शकते. कारण कथ्थक, भरतनाट्यम, पारंपरिक लावणी, अदाकारी ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या मुलींना शिकायची गरज आहे. आणि न न न येत असल्यामुळं त्या काहीही करतात अवभाव. ते त्यांना शोभतं आहे, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही, पण त्यांना शिकायची गरज आहे आणि त्यांनी शिकावी. म्हणजे एकेकाळी तुम्ही ज्या लावण्यांवर नाचताय त्यांच्या शब्दांमध्ये पण शृंगार होता की, मग आता तो तो कॉन्टेक्स्टच चेंज झालाय. हा, कॉन्टॅक्ट चेंज झालाय. गाणी तीच आहेत. मी म्हणते तुम्हाला, आता मी बघते ना, गाणी तीच आहे, पण त्याचं फक्त ड्रेपरी बदलली आणि अदाकारी बदलली. अदाकारी ही ह्याच्याकडे घुसत चालली आहे, म्हणजे वल्गरकडे. खानदानीपणा नाही आहे त्याला. खानदानीपणा कशाला म्हणतात ते आजच्या तरुण पिढीला ती अदाकारी माहीत नाही आहे. म्हणून आजच्या कलावंत आहेत मुली किंवा मुलं, यांनी ती पब्लिकला दाखवली पाहिजे, तरच त्यांना कळन. हे बी म्हणते मी, पब्लिकला दाखवा ना तुम्ही कला काय आहे ती. हां, तुम्ही जर दाखवत नसेल, तुम्ही जर वल्गरिटीकडे नेत असेल, मग त्याचा काय उपयोग नाही. मग ही कला 1-2-3 वर्ष चालेल, त्याच्यानंतर पुन्हा शासनच काढणार पारंपरिक. असे मंत्री होऊन गेले, प्रमोदजी नवलकर, ते प्रत्येक थिएटरमध्ये घुसायचे. सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर आणि अनिल देशमुख माझ्या टायमाला ते होते. आणि त्यांनी जो लावणी महोत्सव भरवला होता 1998ला, त्याची मी विनर आहे. माझा पहिला नंबर 1998, त्याची मी विनर आहे. माझा पहिला नंबर आला होता. त्यांनी लावणी महोत्सव भरवला त्याच्यामध्ये. मग आता का लावणी महोत्सव भरवत नाही आहेत? आता का शिबिरं भरवत नाही आहे? शिबिरं भरवल्यानंतर लावणी महोत्सव शासनाने त्यावेळेला आमच्या टायमाला काय सांगायचे, तुम्हाला काय सादरीकरण करायचं ना, ते फक्त पठ्ठे बापूराव, होनाजी बाळा यांचंच सादरीकरण करायचं, बाकी करायचं नाही. चित्रपटातलं चालत नव्हतं. मग आता कुठं गेलं शासन? आता का सांस्कृतिक मंत्री भरवत नाहीये, लावणी महोत्सव भरवत नाहीये, शिबिरं त्या लोकांना देत. कधी झाला शेवटचा सरकारचा लावणी महोत्सव? मला बी नाही आठवत बाबा कधी झालं ते. नाहीच आहे. 1998चा झाला ना. कथ्थक आणि लावणीची जुगलबंदी माया जाधव आणि मी होते, प्राची शाह होती. त्याच्यानंतर कथ्थक आणि लावणीची जुगलबंदी पण नाही, भरतनाट्यम पण नाही. शासनाकडनं कलेकडं शासनाचं लक्षच नाही आहे. म्हणजे लक्ष द्या असं माझं म्हणणं आहे. जो प्रमोद नवलकर होऊन गेला तसा मंत्री होणे नाही. थिएटरमध्ये जाऊन चौकशी करायची, लेडीजला अरे बाथरूम हे बंदिस्त करा, मुलींना आंघोळ्या करायच्या, किंवा थिएटर कसं पाहिजे, कशी स्वच्छता पाहिजे, स्वतः जाऊन थिएटरमध्ये बघून यायचे. पण आत्ताचे बी सांस्कृतिक मंत्री चांगले आहेत. आमची एक मुलाखत म्हणजे आशिष शेलारांकडे होता ना खासदार. शेलारांकडे आम्ही गेलो होतो. त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्याची भरपूर त्यांनी म्हणजे त्याच्यावर अभ्यास केला. आम्हाला देतील ते. चाललंय, त्यांचं काम चालू आहे. एक लावणी म्हणा ना शेवटचा तुम्हाला. कोणती लावणी म्हणू? यारावजीच म्हणावं लागेल. एक मिनिट, इकडे घे जातो. यारावजी, अरे परत ते जरा पाणी मिळेल का जरा? त्या लावणी म्हणतात आपल्यासाठी. खरं तर मी आज हा इंटरव्ह्यू करण्याचं कारण काय, कारण
मला आठवतं बरोबर 1 वर्ष झालं या गोष्टीला की मी निवडणुकांसाठी लोकसभेच्या कव्हरेजला फिरत होतो राज्यभरात आणि नारायणगावला गेलो होतो. तिथे मला मंगला बनसोडे भेटल्या होत्या, त्यांचा मुलगा जे स्वतः आता तिथे सगळी ती बारी सांभाळतात. कलाकारांवरती काय वेळ नाही याचं तुम्हा आम्हाला दररोजच्या जीवनात दुर्दैव असं आहे की याच्या बातम्या पण होत नाहीत आणि यावरती कोणी बोलत पण नाहीत. आज त्या पुण्यात आल्या होत्या, त्यांची तिथे प्रेस होती आणि ते सांगत होत्या की नक्की काय या सगळ्या बारीमध्ये फरक पडला आहे, आधीच्या गोष्टी आताच्या गोष्टी, आणि म्हणून मी आज इथपर्यंत आलो त्यांना, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपण करायचा इंटरव्ह्यू आजचा. लावणी. या राऊजी तुम्ही बसा भाऊजी, या राऊजी बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी, हे बसा भाऊजी. वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुमची धरून मनी, काय करू सांगा मी अहरजी, हे बसा भाऊजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला, तुम्हा बघून डावा डोळा झाकला, पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा लाजचा फेकला, पडदा लाजचा लाजचा फेकला, पडदा लाजचा लाजचा फेकला. वाह, क्या बात आहे. मी खरं तर म्हणजे सुरुवात करण्याच्या वेळी माझ्या डोक्यात नव्हतं की त्यांना म्हणा सांगावं की एखादी लावणी म्हणा, पण ही अदा, हा शृंगार ज्याला आपण रोमॅन्स असं पण म्हणू, आणि हे जे काय सगळं आहे ना, किंवा ही परंपरासुद्धा ज्या परंपरेतून त्या आल्यात आणि आपण ते कन्झ्युम करतोय, ही महाराष्ट्राच्या तुमच्या आमच्या जगण्यातून आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या घडीला होणाऱ्या राजकारणातून हरवत चालली काय असा प्रश्न मला पडतो अधिवेशन बघता. पण तुम्ही मुंबई तक बघत राहा आणि आम्हाला फॉलो करा. हां, सांगायचं होता, आत्ताची परिस्थिती अशी आहे, मुलींना नटायला नको आणि म्हणजे जो लावणीची जी साडी आहे काठा पदराची म्हणा, की बाबा ठीक आहे तुम्ही म्हणता की आताचं युग बदललं आहे, किती बदलणार. जी पारंपरिक लावणी तुम्ही डीजेवरती करता, तुम्ही त्याच लावणीवरती तुम्ही डान्स करता, मग कॉस्च्युम बी ते दाखवा ना. आम्ही नऊवारी साडी घालून 3-3 प्रयोग केलेले, 4-4 प्रयोग केलेले. मग आताच्या मुलींना ती साडीन तो शृंगारच नको आहे. मग ती लावणी सोजवळ दिसणार कशी, देखणी दिसणार कशी. लावणीची शोरपुणा का झाली, शोरपुणा का झाली. ती अप्सरा होती ना, ते काय चित्रपट निघाला होता ना, अप्सरा आली, अप्सरा होती ना, तिची शोरपुणा का झाली. काहीही आधी किती किती कलरचे साड्या आहेत. अरे तुम्ही नऊवारी साडी घाला, त्याच्यामध्ये व्यायामसुद्धा आहे. घालताना सुद्धा नऊवारी साडी नेसताना सुद्धा व्यायाम होतो, पण आताच्या मुलींना ते कळत नाही. त्या काय म्हणतात, आम्हाला झेपत नाही नऊवारी साडी, बापरे कसं घालणार. आता मी अकॅडमी काढलेली आहे, माझा हॉल आता तयार होतो, 1 महिन्यामध्ये तयार होईल. तर मी नऊवारी साडीचं सुद्धा मुलींना हे प्रशिक्षण देणार, मेकअपचं देणार, लावणीचं देणार, कथ्थकचं देणार आणि भरतनाट्यमचं देणार. माझा क्लासच मोठ्या प्रमाणात सुरू होतो आहे. एक ठाण्यात होणार आहे आणि एक पुण्यात. धन्यवाद. तर मी तुम्हाला आत्ता जे ते आता म्हणाल्या की त्या सगळ्याचं शूर्पणखा झाली. खरं तर आत्ताची चर्चा गप्पा आमच्या लावणीबद्दलच्या होत्या, पण त्याला कंटेक्स हा राजकीय अराजकीय तुम्ही आहे की नाही घ्यायचा. पण आता परिस्थिती पाहिल्यानंतर काय वाटतं, अधिवेशन बघितल्यानंतर तर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांनी तो लाजचा पडदा फेकलाय की काय अशी परिस्थिती. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, पुण्यावरून.